गुणरत्न सदावर्तेंच्या घरातनं नोटा मोजायचं मशीन मिळालंय। घरातनं खूप सारी रजिस्टर्स मिळाले आहेत। त्यात एसटी कर्मचाऱ्यांकडनं पैसे घेतल्याच्या नोंदी आहेत। त्यामुळे सदावर्तेंच्या मालमत्तेवर पोलिसांची नजर गेली आहे। आता सदावर्तेंच्या प्रॉपर्टीची डंके की चोट पे चौकशी होणार आहे। पण सदावर्तेंकडे एकूण संपत्ती किती आहे, त्यांची एकूण मालमत्ता किती आहे, ही संपत्ती ही मालमत्ता त्यांनी कशी कमावली यावरच बोलूयात पुढच्या 3 मिनिटात। पण सर्वात आधी बघूयात सदावर्तेंकडे एकूण किती संपत्ती आहे। तर गुणरत्न सदावर्ते हे परळच्या पॉश एरियात राहतात। मुंबईतल्या पॉश एरियात परळ भागात त्यांचा 2 BHK फ्लॅट आहे। क्रिस्टल टॉवर मधल्या या फ्लॅटची किंमत सुमारे 1.25 कोटी रुपये आहे। आरोपांनुसार परळमध्येच राहत्या बिल्डिंग समोर आणखी एक फ्लॅट त्यांच्या नावावर आहे। परळच्या उरणवाला बिल्डिंग मध्ये तळ मजल्यावर हा फ्लॅट आहे। भायखळ्यात सदावर्तेंच्या नावावर एक दुकान असल्याची ही माहिती मिळते। भायखळा स्टेशनच्या बाहेर मुलगी चेन सदावर्तेच्या नावानं हा गाळा आहे। सदावर्तेंच्या नावावर एकूण 4 4 व्हीलर कार्स आहेत। फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, वॉम्पर आणि एक स्पोर्ट्स कार असल्याची माहिती मिळते। आरोपांनुसार व्हॅनिटी सारखी दिसणारी कार सदावर्तेंनी गेल्याच महिन्यात खरेदी केली आहे। म्हणजे एसटी आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा ही कार खरेदी केली आहे। व्हॅनिटी सारखी दिसणारी कार सेकंड हँड म्हणून 23 लाखांना त्यांनी खरेदी केली आहे। RTGSच्या माध्यमातून 23 लाख रुपये दिल्याची नोंद असल्याचं समोर आलंय। सदावर्तेंनी एक गाढव पाळलंय, त्याचं नाव मॅक्स आहे। संपर्क न झाल्यामुळे आरोपांबाबत सदावर्ते किंवा त्यांच्या कुटुंबाची बाजू अजून समजू शकलेली नाही। इतकंच नाही तर सदावर्तेंनी एसटी आंदोलनादरम्यान न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडनं पैसे घेतल्याचा आरोप होतोय। एसटी आंदोलनात सुमारे 70,000 कर्मचारी सामील झाले होते। प्रत्येक कर्मचाऱ्याकडून सदावर्तेंनी 300 ते 500 रुपये घेतले होते। म्हणजे हाच आकडा 2 कोटींच्या घरात जातोय असा आरोप केला जातोय। आता हा पैसा कुठे गेला, हा पैसा सदावर्तेंनी कॅशमध्ये घेतला की कुठल्या बँकेत जमा केला याची चौकशी पोलीस करणार आहेत। इतकंच नाही तर सदावर्तेंना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांच्या घरातनं काय काय मिळालं ही माहितीही धक्कादायक आहे। सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप घरत यांच्या सांगण्यानुसार सदावर्तेंच्या घरातून नोटा मोजायची मशीन मिळाली, काही संशयास्पद कागदपत्र मिळाली, एक डायरी मिळाली, काही रजिस्टर्स मिळाली, पैशांच्या व्यवहारांचा उल्लेख असलेली रजिस्टर्स होती। एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा रजिस्टर्समध्ये उल्लेख असल्याचं समोर येत आहे। एकूणच एसटी आंदोलनात जमवलेला पैसा त्याचं काय झालं, एसटी आंदोलनाला अजूनही कुठून मदत मिळत होती का, सदावर्तेंनी इतकी प्रॉपर्टी कशी जमवली, या साऱ्याचा छडा आता पोलीस लावणार आहेत। पण तरीही फक्त वकिली करूनच सदावर्तेंनी इतका पैसा जमवला का असा प्रश्न विचारला जातोय। त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक प्रॉपर्टीची आता चौकशी होणार आहे। विशेष म्हणजे यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचीही एंट्री होऊ शकते। सदावर्ते कुटुंबाशी संपर्क होऊ न शकल्यामुळे आरोपांबाबत त्यांची बाजू जाणून घेता आली नाही। असोत, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, सदावर्तेंनी इतकी प्रॉपर्टी कशी जमवली असावी असं तुम्हाला वाटतं, सदावर्तेंच्या प्रॉपर्टीची डंके की चोट पे चौकशी व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं का, हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा। अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका। आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या फेसबुक ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।